मंदिर N6 सिडको संभाजी कॉलनी छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं गेल्या 40 वर्षापासून हा असणारा नामसप्ताह चालू आहे। विठला विठला कारण एवढा मोठा 40 वर्षाची परंपरापर्यंत चालत असणारा हा कार्यक्रम आहे। आपल्याला एवढा मोठा नियम चालवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही कारण आजकाल नियम करणं सोपं आहे पण चालवणं मात्र काय आहे कठीण आहे। पण आपण अखंड असणारा 40 वर्षापासून सुंदर असणारे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचे असणारे मार्गदर्शक सर्वांचे लाडके अतिशय स्नेहाचे आणि संभाजीनगरमधील सर्वच असणाऱ्या आपल्या संभाजीनगरामध्ये सर्वांचे लाडके असणारे श्री हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू कृष्णाजी महाराज आरगडे बापू महाराजांचं आज या परिसरामध्ये संभाजीनगर क्षेत्रामध्ये एवढं मोठं पारायणाची सेवा कारण सर्व गुण संपन्न महाराज आहेत। विठला विठला त्यांच्याकडे असा कोणता गुण नाही असं नाहीच। वाजवणं आहे, म्हणणं आहे, कीर्तन आहे आणि मुलं घडवण्याचं सुद्धा खूप मोठं कार्य महाराजांच्या माध्यमातून आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये चालत आहे। आणि याच कार्याची दखल घेऊन महाराजांना काल एक फार मोठा पुरस्कार देण्यात आला आणि आपण केलेली सेवा ही असणारी कुठं ना कुठंतरी कोणी ना कोणीतरी त्याची नोंद घेतल्या जाते। समाजाने एखाद्या वेळेला नाही दखल घेतली पण भगवान परमात्मा मात्र आपल्या सेवेची दखल नित्य घेत असतो आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून काल महाराजांचा एक खूप मोठा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने खूप मोठा एक सत्कार पार पडलेला आहे। आणि हे कार्य अखंड महाराज आपल्या जीवनामध्ये फार पराकाष्ठेने पार पाडतात आणि त्याच्यामुळेच कालचा असणारा पुरस्कार महाराजाला मिळालेला आहे। त्याच पद्धतीने असणारी इकडेही माझ्या बाजूला श्री हरिभक्तीपरायण माधव महाराज पित्तरवाड त्यांच्या असणारी संस्थेतील विद्यार्थी मंडळ श्री हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज यांच्याही असणारी संस्थेतील सगळी विद्यार्थी मंडळ हेही सर्व असणारे महाराजांचं खूप मोठं कार्य आहे। कारण आज मुलं घडवायचे म्हणलं तरी एवढं सोपी गोष्ट नाही। दगडा मातीचे मंदिर बांधणं सोपं आहे पण हे चालते बोलते मंदिर उभं करणं ही मात्र आज काळाची गरज आहे। विठला विठला आपल्याला मंदिर कितीतरी बांधता येतील, मंदिर बांधून उपयोग नाही पण खऱ्या अर्थानं जिवंत असणारी ही जी काही मंदिर आहेत ही घडवणं मात्र आज काय आहे काळाची गरज आहे। आणि हे जर मुलं जर घडले तरच खऱ्या अर्थाने असणारा आपला संप्रदाय टिकेल, नसता आजची पिढी कुणीकडे चाललेली आहे सर्वांना ज्ञात आहे। आणि जर आपल्या जीवनामध्ये आपण संपत्ती फार कमवून ठेवली आणि संततीला जर वळण दिलं नाही तर आपण कमवलेली संपत्ती ही कधी संपल कधी नष्ट होईल याची शाश्वती नाही। या सेवेसाठी श्री हरिभक्तीपरायण रतन महाराज जाधव, शेखर महाराज, ज्ञानेश्वर महाराज पळसकर, गोविंद महाराज, माऊली महाराज दोन्ही असणारे पखवाज वादक आहेत। आणि मला या असणाऱ्या पारेख कंपनीकडून मिळालेलं निमंत्रण आणि या ठिकाणी येऊन तुम्हा सर्व आईवडिलांचं झालेलं दर्शन। विठला विठला करता फक्त राहिलेलं आपल्याला 1 तास। आता 1 तासामध्ये आपल्याला असणारी ही कीर्तनाची सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे।
सर्वांना विनंती आहे की प्रत्येकानं हाताने टाळी वाजवायची, मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करायचंय. कारण आजची प्रथम दिवसाची सेवा असल्यामुळे पहिल्या दिवशी कीर्तनकाराचं कर्तव्य असतं की आज फार काही जास्त अवघड विषय मांडू नये. पहिल्या दिवशी फक्त काय केलं पाहिजे, नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं पाहिजे. नामाचं महत्त्व पहिल्या दिवशी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला एक नामचिंतनावरती फक्त 1 तासभर चिंतन करायचं आहे. पण तुम्ही सर्वांनी नामचिंतन केलं तर जरा बरं होईल. म्हणून सर्वांनी ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजल होईल त्या वेळेला प्रत्येकानं हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं परमात्म्याचं भजन करायचं. विठाला विठाला. सेवेकरता माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला आग्रह केलेला आहे की बाबा हो, आपण सर्वांनी नामस्मरणाचा काय केला पाहिजे, अट्ठास केला पाहिजे. कारण माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ या शब्दाचा अर्थ आहे हरीचं पुन्हा पुन्हा पठन करणं. हरीचं पुन्हा पुन्हा पठन करणं. हरिपाठ माऊली ज्ञानोबरायांना का लिहावा लागला? कारण माऊली ज्ञानोबरायांनी आतापर्यंत फार मोठमोठाले ग्रंथ लिहिले होते. ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा ग्रंथ लिहिल्याच्या नंतर ही माऊलीला शेवटी हरिपाठाकडे यावा लागला. माऊली ज्ञानोबरायांनी किती मोठमोठाले ग्रंथ लिहिले विचार करा. ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा ग्रंथ लिहिला, त्याच्यानंतर अमृत अनुभव लिहिला, त्याच्यानंतर चांगदेव 65 लिहिली आणि नंतर माऊली ज्ञानोबरायांनी हरिपाठ 27 अभंगाचाच असणारा हरिपाठ माऊली ज्ञानोबरायांना लिहावा लागला. याचा अर्थ माऊली ज्ञानोबरायांनी अगोदर केलेले ग्रंथ होते. एवढे मोठमोठाले ग्रंथ लिहिल्याच्या नंतर ही माऊली ज्ञानोबरायांना हरिपाठ ग्रंथ लिहिण्याची का गरज भासली असावी? विठ्ठला विठ्ठला. आता एक साहजिकच सर्वांच्या समोर काय प्रश्न पडतो की एवढं मोठा माऊली ज्ञानोबरायांचे एवढे मोठमोठाले ग्रंथ आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचा जर विचार करायला गेलं तर माऊली ज्ञानोबरायांनी 9000 ओव्या ज्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये लिहिल्या आणि एवढा मोठा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये काय नाही आहे, सगळं असणारं तत्वज्ञान, सगळे असणारे योग माऊली ज्ञानोबरायांनी या ज्ञानेश्वरीमध्ये सगळं सांगितल्याच्या नंतर सुद्धा माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला असावा, मी एवढा मोठा ज्ञानेश्वरी सारखा एवढा मोठा ग्रंथ निर्माण केला, पण या ग्रंथाकडं सगळ्यांनीच काय केलेली आहे, पाठ फिरवलेली आहे. कारण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आपल्याकडं आरगडे महाराज असल्यामुळे संख्या चांगली असेल. किती इथं संख्या? 100 आहे. पण आज हल्लीचा जर विचार करायला गेलो तर पारायणाला सुद्धा लोक किती येतं? कुठं जरी गेलं ना 4, 5, 10, 20, 25च्या वर लोक कोणीही पारायणाला बसत नाही. का तर ज्ञानेश्वरी वाचायला सुद्धा काय जाते, माणसाला जड जाते, नको वाटते. मग माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला असावा, जर आज लोक पारायण करायला नको नको म्हणताहेत तर ह्या असणारा ग्रंथ पूर्ण समजून घ्यायला कोणालाही वेळ नाही. कारण हे कलियुगी, कलियुगामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागं भरपूर कामं असल्यामुळं ज्ञानेश्वरी कोण वाचायला आज तयार आहे. पण मी सांगू तुम्हाला, जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाचायचं असेल तर माणसानं फक्त काय वाचावा, ज्ञानेश्वरीच वाचावी. जनाबाईनं सुद्धा आग्रहपूर्वक सांगितलं की आपण काय करावी, की आपल्याला वाचायचं असेल तर आपण काय वाचावी, ज्ञानेश्वरी वाचावी. कारण ज्ञानेश्वरी वाचली तरच आपण वाचतो. आपण ज्ञानेश्वरी नाही वाचली तर आपण सुद्धा वाचणार नाही. म्हणून सगळ्या साधू संतांनी आपल्याला आग्रहपूर्वक सांगितलेलं आहे, एक तरी भोवी नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानाने
नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी सारखा फार मोठा ग्रंथ आहे, एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी आणि एक तरी ओवी अनुभवावी. एवढा मोठा ग्रंथ असताना मग नामदेव महाराज सुद्धा म्हणले की एखाद्या ओवीचा जरी आपल्याला अनुभव असला पाहिजे, एखाद्या ओवीचा एक तरी ओवी अनुभवावी. पण या सर्वच लोकांनी ज्ञानेश्वरीकडे काय फिरवली, पाठ फिरवली. जर पारायणाला वेळ नाही तर माणसं पूर्ण ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी कोणाकडे वेळ आहे. आणि मग एवढे मोठाले ग्रंथ आहेत, एवढे मोठे ग्रंथ निर्माण केल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबरायांच्या लक्षात आला असावा, मी एवढाले ग्रंथ निर्माण केले पण या ग्रंथाकडे मात्र कोणाचंही काही नाही, लक्ष नाही. आणि तसं पाहायला गेलं तर प्रत्येक ग्रंथ, जेवढे ग्रंथ आहे या प्रत्येक ग्रंथाला काय आहे, अनुबंध चतुष्टय आहे. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन, याला काय म्हटलेलं आहे, अनुबंध चतुष्टय म्हटलेलं आहे. तसं माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला की या ज्ञानेश्वरीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरीचे अधिकारी सगळेच वाचायला कोणाला सांगितले नाही, सगळ्याला सांगितलेले आहे. पण ज्ञानेश्वरी ग्रंथ खऱ्या अर्थानं कळून कोणाला माहितीये का, जो कुशाग्र बुद्धिमत्तेचा व्यक्ती असेल त्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ काहीतरी कळू शकेल. अर्जुनाची पांती परिसाना या योग्य होती, कृपा करून संती अवधान द्यावी. महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं जर ज्ञानेश्वरीचा जर विचार करायला गेलं तर कुशाग्र बुद्धिमत्तेचा जो अर्जुन आहे अशा माणसाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कळू शकतो. तसे आपण सगळेच ग्रंथाचे अधिकारी आहेत, पण आपण त्या ग्रंथाकडे आपण डोकूनच बघायला तयार नाही तर आपल्याला त्याच्यातलं ज्ञान कधी प्राप्त होणार आहे. आपण जर ज्ञानेश्वरीला जर वाचायला लागलो तर त्याच्यातलं हळूहळू ज्ञान आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. पण माऊली ज्ञानोबराच्या लक्षात आलं एवढा मोठा ग्रंथ आहे, आजकाल कोणाला वाचण्यासाठी वेळ नाही. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी या ग्रंथाकडं विचार करत असताना माऊली ज्ञानोबरांना वाटलं की लोक काही हा ग्रंथ वाचायला तयार नाहीत, म्हणून माऊली ज्ञानोबरांनी दुसरा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला, अमृतानुभव. पण अमृतानुभव ज्ञानेश्वरीपेक्षाही काय आहे, अवघड आहे. कळून घेण्यासाठी अवघड आहे आणि वाचण्यासाठी सुद्धा काय आहे, अवघड आहे. आणि माऊली ज्ञानोबरांनी हा ग्रंथ कोणासाठी निवडला तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात की ज्या काही साधनेने संपन्न लोक आहेत अशाच माणसांच्या जीवनामध्ये जे जीवनमुक्त अवस्थेला पोहोचलेले आहेत, देहामध्ये असूनही ज्यांचं देह तादात्म्य सुटलेला आहे ते असणारे जीवनमुक्त पुरुष. ज्ञानदेव म्हणे श्रीमंत शिवनी या जीवनमुक्त हेची होती. जे साधनेने श्रीमंत आहेत अशाच माणसाच्या योग्यतेचा कोणता ग्रंथ असेल तर तो असणारा काय आहे, अमृतानुभव आहे. आणि माऊली ज्ञानोबरांनी पुन्हा दुसरा ग्रंथ लिहिला त्याच्यानंतर चांगदेव पासष्टी. आता चांगदेव पासष्टी कोणाला उपदेश केलेला आहे, चांगदेव पासष्टी मध्ये चांगदेवाला. चांगदेव कोण होते, योगी होते. योगी असणारे चांगदेव महाराज यांना 64 ओव्यामध्ये माऊली ज्ञानोबरांनी काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. आणि योगी असणाऱ्या चांगदेवाला सुद्धा ही चांगदेव पासष्टी कळाली नाही. बरं, चांगदेव महाराज म्हणजे काय सामान्य होते का, 14 विद्या 64 कला 1400 वर्ष ज्यांचं आयुष्य आहे, एवढे मोठा असणारे कोण होते, चांगदेव महाराज होते. बरं, ज्यांचा अधिकार बघायला गेलं तर एवढा मोठा श्रेष्ठ होता. जर माणसं मेल्याच्या नंतर चांगदेव महाराज जिथं समाधी लावून बसायचे, त्या असणाऱ्या गावातील सगळे असणारे प्रेत चांगदेव महाराजांसमोर आणून ठेवायचे. समाधीतून उद्धान झाले की चांगदेव महाराजांनी सगळ्याला सांगायचं उठा आणि घरी जा. एवढा मोठा ज्यांचा अधिकार होता, पण त्या चांगदेव महाराजांना देखील काही कळाली नाही, चांगदेव पासष्टी कळाली नाही.
तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या जीवाला हे ग्रंथ कळणं काय आहे फार कठीण आहे। हा मग चांगदेव 65चा अधिकारी योगी चांगदेव महाराज योग्या करता कोणता ग्रंथ लिहिला माऊली ज्ञानोबरायांनी चांगदेव 65 जीवनमुक्ता करता माऊली ज्ञानोबरायांनी अमृत अनुभव लिहिला आणि अर्जुनासारख्या व्यक्ती करता असणारा जो ज्ञानी पुरुष आहे तसे तर आपण सगळे ज्ञानेश्वरी वाचलो तर आपण त्याचे अधिकारी आहोत पण आपण वाचतच नाहोत। त्यामुळे त्या ग्रंथाकडे पाठ असल्यामुळं माऊली ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं मी एवढाले मोठाले ग्रंथ निर्माण केले पण याच्यामधून कोणीही या ग्रंथाकडं वाचण्यासाठी कोणी बघायना आणि उघडूनही कोणी बघायना। मग माऊली ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की सर्वसामान्य माणसाच्या हित उपदेशासाठी जेणेकरून आपण अवघड काही निर्माण करू नये, कारण आजकाल अवघड जर सांगितलं तर कोणी ऐकायला तयार नाही। म्हणून सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ सोपं सगळ्यांना कसं वाटतं बरं वाटतं। आणि माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला की असणार एक कलियुग आहे आणि कलियुगामध्ये जीवांना आयुष्य किती आहे मला अल्प आयुष्य आहे हा आणि अल्प आयुष्य असल्यामुळं आपल्याला जास्त आयुष्य नाही आणि मग आता एवढाले मोठाले ग्रंथ सोडून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नसल्यामुळं माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला असावा की आता आपण काहीतरी सोपं साधन या जगाला सांगितल्याशिवाय पर्याय नाही। आणि मग माऊली ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं आणि दयाग्र अंतकरणाने माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला आणि विचार करून माऊली ज्ञानोबराय विचार करू लागले की आपण नेमकं काय निर्माण करावा, काय या समाजाला सांगितलं म्हणजे यांचं काय होईल कल्याण होईल। जे साधन सांगितल्याच्या नंतर ते सहज करताही आलं पाहिजे हा ते साधन सहज करताही आलं पाहिजे आणि ते कोणाला अवघडही वाटलं नाही पाहिजे, कारण अवघड सांगितल्याच्या नंतर कोणीही प्रवृत्त होणार नाही। आणि मग माऊली ज्ञानोबरायांच्या सहज लक्षात आलं की आपण आता असं काही साधन निर्माण करावा की कलियुगामध्ये जे सगळ्यात सोपं साधन आहे। कलियुगामध्ये कोणतं साधन सोपं आहे? सर्व साधू संतांनी विचार केला आणि सगळ्यांनी सांगितलं की कलियुगामध्ये फक्त नामचिंतन हेच जीवाच्या उद्धाराचं काय आहे। कलियुगामध्ये उद्धाराचं सर्वात सोपं साधन काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे। सगळ्या संतांनी हाच काय केलेला आहे सिद्धांत बाहेर काढला। संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले आणि त्याच्यातून एक मार्ग बाहेर काढला ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन हेच कलियुगातील जीवांच्या उद्धाराचं काय आहे साधन आहे। विठ्ठला विठ्ठला उद्धार हरीच्या नामी आणि हरिनामानेच कलियुगातील सर्व जीवांचा उद्धार होणार आहे। आणि म्हणून माऊली ज्ञानोबरायला असं वाटलं इतर युगामध्ये जीवाला आयुष्य मर्यादा फार मोठी होती आणि त्यामुळे इतर युगाच्या साधना सुद्धा काय होत्या वेगवेगळ्या होत्या। हा कृतयेध्यायतो विष्णू त्रेतायाम याजिते मुखे हे द्वापार्य परिचर्या नाम कलो तत् हरि कीर्तना। पूर्वी माणसाची आयु मर्यादा फार मोठी होती। कृतयुगामध्ये या जीवाला किती आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं हा आणि कृतयुग संपलं त्रेतायुग लागलं माणसाचं आयुष्य किती राहिलं 1 शून्य कमी झाला 10,000वर आयुष्य आलं। त्रेतायुग संपलं द्वापारयुग लागलं 1 शून्य कमी झाला आयुष्य किती राहिलं 1,000 वर्षाचं आणि द्वापारयुग संपलं आता कोणतं युग चालू आहे कलियुग चालू आहे। आता कलियुगामध्ये माणसाला आयुष्य किती आहे 100 वर्षाचं किती आहे। आता कोणी जगत कोणी नाही जगत तिथपर्यंत हा आता 60-70च्या पुढे कोणाचा नंबर लागायना चालता बोलता माणसाचा काय हो लागलाय नंबर जवळ यायला लागलेला आहे हा कधी कोण जाईल याची शाश्वती नाही। आणि मग 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपण काय काय करायचं हा कधी
आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी आपल्याकडे वेळ कुठं आहे? आणि साधू संतांनी विचार केला, कलियुगामध्ये अल्पायुष्यामध्ये अल्पायुष्य आहे, 100 वर्षामध्ये काय काय करणार? आणि म्हणून त्या सर्वांच्या लक्षात आल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबा यांनी विचार केला की या जीवाच्या उद्धारासाठी आपण असं काही साधन निर्माण करावा की जेणेकरून या सर्व जीवांना त्याच्यापासून कष्टही वाटले नाही पाहिजे, सुलभही वाटलं पाहिजे. आणि मग माऊली ज्ञानोबा यांनी एक अंतस्फूर्ती, एक मार्ग शोधला. आणि माऊली ज्ञानोबाला वाटलं की आपण फार मोठं आता अवघड काही सांगू नये. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा यांनी काय केली? हरिपाठाची रचना केली. आणि हरिपाठ ग्रंथामध्ये माऊली ज्ञानोबा यांनी अधिक नामचिंतनाचं काय केलेलं आहे? महत्व सांगितलं. आणि मग हे महत्व सांगत असताना माऊली ज्ञानोबा यांनी 27 अभंगाचा हरिपाठ लिहिला. आणि हरिपाठ लिहून झाल्याच्या नंतर आता जसा ज्ञानेश्वरी ज्ञानिया करता आहे, चांगदेव पासष्टी जीवन योग्या करता आहे, अमृतानुभव जीवनमुक्ता करता आहे. आणि मग आता हरिपाठ हा कोणाच्या स्वाधीन करावा? त्यावेळेला माऊली ज्ञानोबाच्या लक्षात आलं की फार आता सगळ्यांकरता ग्रंथ भरपूर झाले. ज्ञान्याकरता आपण ज्ञानेश्वरी लिहिली, जीवनमुक्ता करता आपण काय केलेलं आहे? अमृतानुभव लिहिला, योग्या करता चांगदेव पासष्टी लिहिली. मग आता आपण असणाऱ्या सर्वसामान्य जीवासाठी हा हरिपाठ काय करावा? निर्माण करावा. आणि म्हणून 27 अभंगाचा माऊली ज्ञानोबा यांनी हरिपाठ ग्रंथ निर्माण केला. आणि माऊली म्हणतात की या असणाऱ्या हरिपाठ ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आसोनी संसारी जीव ये ग हरिपाठ ग्रंथ लिहून झाल्याच्या नंतर हा स्वाधीन केला सर्वांसाठी. आणि मग हरिपाठ ग्रंथाचा अधिकारी कोण आहे? तर माऊली ज्ञानोबा म्हणतात, आसोनी संसारी जिवे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माऊली ज्ञानोबा म्हणतात हरिपाठ ग्रंथ केवळ आणि केवळ संसारी माणसा करतात माऊली ज्ञानोबा यांनी काय केलेलं आहे? हरिपाठ ग्रंथ निर्माण केला. कारण का? प्रपंचामध्ये कोणाला वेळच राहिलेला नाही. कारण प्रत्येक जण काय आहे? कामामध्ये बिझी आहे. माणसं इतकी बिझी आहेत, इतकी बिझी आहेत, माणसाला मारायला सुद्धा काही नाहीये, वेळ नाही. कशाला वेळ नाही? मारायला सुद्धा वेळ नाही. काही माणसाला म्हटलं ना चला ना कीर्तनाला, अहो काही माणसं म्हणतात आम्हाला मारायला वेळ नाही, तुम्ही कीर्तनाला 2 तास कुठे घेऊन चालला? मग एवढे असणारे माणसं प्रपंचामध्ये काय आहेत? व्यस्त आहे. कोणालाही विचार, कारण सारखी धावपळ चालू आहे प्रत्येकाची. कुठं पळायचंय, कुठं जायचं याचा नाही, पण सारखी पळापळ काय आहे? चालूच आहे. रात्रंदिवस माणसं पळायला लागलेली आहे. पळायलेत का नाही? तुमच्यापेक्षा आमच्या गाड्या जरा जास्ती पळतात. तुमच्या दिवसा पळतात, पण आमच्या रात्री भी आणि दिवसभरही पळायला लागलेल्या आहेत. पण पळून जायचंय कुठं याचा आणखीन काही नाहीये, ठाव ठिकाणा नाही. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाच्या लक्षात आलं की प्रपंचामध्ये माणसं एवढे व्यस्त आहेत की त्यांना अजिबात वेळ नाही. आणि मग अशा माणसाला प्रपंचातून
जर त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा प्रपंच थांबवा आणि तुम्ही परमार्थाकडे या, तर कोणीही येण्यासाठी प्रवृत्त होणार नाही. कारण का, तर प्रपंच माणसाला अतिशय आवडीचा विषय आहे. प्रपंच टाकून कोणीही परमार्थाकडे येणार नाही. आणि त्याच्यामुळं आपण एवढ्या मोठ्या साधना सांगून काही उपयोग होणार नाही. आणि मग माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला की प्रपंचामध्ये एवढे व्यस्त असणाऱ्या माणसाला वेळ नाही, पण यांचा सुद्धा काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. कारण साधू संतांचा अवतारच कशा करता असेल तर तुमच्या आमच्या उद्धाराकरता साधू संत या ठिकाणी आलेले आहेत. कशा करता आले इथं केवळ आणि केवळ तुमचा आमचा उद्धार होण्यासाठी साधू संतांचा अवतार झालेला आहे. उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा. साधू संतांचा अवतार कशा करता झाला, उद्धाराया जन जड जीवा किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जन. तुमचा आमच्या उद्धाराकरताच काय आहे, साधू संतांचा अवतार आहे. आणि मग हे सर्व जग जर अधोगतीला जात असेल, हे साधू संतांना पाहू वाटत नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. जसं कुत्र्याला दुसऱ्याची गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही, आणि साधू संताला जगाची अधोगती सहन होत नाही. विडाला आणि जग जर अधोगतीला जात असेल तर साधू संताला हे पाहावत वाटत नाही, आणि म्हणून साधू संतांचा काय होतो, अवतार होतो. आणि मग माऊली ज्ञानोबरायांनी विचार केला, हे प्रपंचामध्ये सगळे माणसं एवढे बिजी आहेत की स्मरण ते त्याशी नाही. एवढे या प्रपंचामध्ये माणसं काय केलेले आहेत, गुंतलेले आहेत. आणि म्हणून यांना जर आपण सांगितलं की तुम्ही सगळं सोडा आमच्याकडे या, तर कोणी येणार नाही. मग माऊली ज्ञानोबराच्या लक्षात आलं की आपण असं साधन यांना सांगावा की तुम्ही संसारही करा, आणि संसारात राहून फक्त काय करा, तुम्ही आमचा असणारा परमार्थही करा. संसारी असावे आपण संसारात राहत असताना कसं राहावं, महाराज म्हणले संसारी असावे असोनी नसावे, आणि भजन करावे वेळोवेळा, कधी मधी नाही. भजन कधी करायचं, वेळोवेळेला भजन करायला सांगितलं. साधू संतांनी सांगितलं की वेळोवेळेला तुम्ही काय करा, भजन करा. पण संसारामध्ये राहत असताना भजनाकडे मात्र काय करा, लक्ष द्या. पण आपलं असं झालंय, भजनाकडे लक्ष येईल, भजनाचाच पडला विसर. भजनाकडे काय आहे, चांगलं लक्ष आहे. पंढरपूरला जात असताना सुद्धा अभंग म्हटला जातो. कोणता,
गात जागा कोणता अभंग गात जागा पण त्याचा अर्थ वेगळाच केला लोक आहे शब्द बदल होतो खात जागा आणि त्याच्यामुळे पिशव्या घेऊन भरून जाते आणि येताना पिशव्या भरून घरी घेऊन येते पंढरपूरच्या वाटानं रिकामा बाजार जास्ती असतो भजनाकडे अजिबात लक्ष नाही कुठं काय मिळतंय हे सावडण्यासाठी सगळ्यांच्या काय असतात रांगा असतात आपल्याला साधू संतांनी भजन करायला सांगितलेलं आहे आणि कधी करायचं वेळोवेळेला भजन करायचं भजन ते करावे वेळोवेळा आणि म्हणून संसारामध्ये राहा संसार कोणीही त्यागू नका पण संसार करत असताना कसा करायचा माऊली ज्ञानोबा म्हटले जसे या संसारामध्ये आपण गुंतून कधी राहायचं पक्षी अंगणी उतरती पक्षाप्रमाणे आपण संसारामध्ये राहिलं पाहिजे पक्षी आपल्यापेक्षा किती चांगले विचार करावे आपण घर बांधतो पण आपल्या घरापेक्षाही पक्षाचं घर काय आहे सुंदर आहे एवढं सुंदर घर बांधता तर आपल्या पिल्लाचं सुद्धा त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काय करतात सांभाळ करतात एवढं चांगलं बांधलेलं घर आपण तेवढं सुंदर घर बांधूही शकत नाही पण पक्षी मात्र त्या घरामध्ये कधीच गुंतून राहत नाही आपण मात्र घर सोडायला तयार नाही आपण प्रपंचामध्ये काय आहोत गुंतलेला आहोत म्हणून पक्षाप्रमाणे आपण या संसारामध्ये राहिलं पाहिजे महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती एका गुंतून या राहती तैसे असावे संसारी म्हणून संसारामध्ये गुंतून राहू नये याच्यासाठी काय सांगितलं माऊली ज्ञानोबा म्हणले की आपण काय करा भजन वेळोवेळेला करा भजनाकडे आपलं काय असलं पाहिजे लक्ष असलं पाहिजे आणि मग माऊली आम्हाला संसारामध्ये राहून तुम्ही जो काय हरिपाठ करायला सांगतात आम्हाला संसारामध्ये राहून करता येईल का माऊली ज्ञानोबा म्हणले करता येईल ना का करता येणार नाही नामचिंतन करण्याचा कधीही करा केव्हाही करा कारण नामचिंतन कधीही घेतलं तर त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती कधीही जरी घेतलं तर नामचिंतन चालू राहतं पण काही लोक म्हणले महाराज आम्हाला एवढा वेळच नाहीये नामचिंतन करण्यासाठी कुठं माळ घेऊन रामकृष्ण हरे म्हणत बसण्यासाठी वेळच नाही आमच्या पाठीमागे एवढे काम आहेत आणि आम्ही कधी भजन करायचं माऊली ज्ञानोबा म्हटले तुमचे कामं आहेत ना तुमचे कामं तुम्ही अवश्य चालू ठेवा तुमचे कामं कोणाही संतांना साधू संतांना प्रपंच त्यागायला सांगितलं नाही काम तुमचे करा पण काम करता करता काय करा तर भगवंताचं नामचिंतन करा कामामध्ये काम कामामध्ये काम
तुकाराम महाराज म्हणले आपण आपलं कामही चालू ठेवा, काम कोणीही बंद करू नका, पण कामामध्ये आमचं सुद्धा एक काम करा. कोणतं काम करा? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. काम करता करताच काय करा? राम राम म्हणा. महाराज आम्हाला काम करता करता राम राम कसं म्हणता येईल? हा, एक तर राम राम म्हणता येईल, नाही तर काम करता येईल. कोणतं तरी एकच होईल ना. तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला कामही बंद करण्याची गरज नाही आणि रामही बंद करण्याची गरज नाही. ज्या ज्या वेळेला आपल्या पाठीमागे काम आहे त्या त्या वेळेला प्रत्येकानं आपलं काम करा. पण काम करत असताना मला खरं सांगा, आपल्या हाताला पायाला काहीतरी काम असतं. मुखाला काय काम असतं? हा, मुखाला काही काम आहे का? आपल्या मुखाला काहीच काम नाही ना. त्या त्या वेळेला तुम्ही काय करा? मुखानं राम राम म्हणा. हा, किती सोपं आहे बघा. शेतकरी जर असेल, शेतामध्ये जर काम करायला लागला, खरं सांगा शेतामध्ये काम करत असताना पायाला हाताला काम आहे, हा, मुखाला काय काम? काहीच काम नाही. मग काम करता करताच काय करायचं? शेतीचं कामही चालू ठेवायचं आणि काम करता करताच मुखानं काय करायचं? पिक्चरचे गाणे म्हणण्यापेक्षा, इतर काही गोष्टीची वाच्यता करण्यापेक्षा काय करायचं? राम कृष्ण हरी जय कृष्ण शेतीतलं काम करता करता हे रामकृष्ण हरी म्हणता येईल. हा, काही माणसं म्हणते महाराज आमचं शेतीचं काम नाही, आमच्याकडे कोणाकडे कापड दुकान आहे, कोणाकडे किराणा दुकान आहे, कोणाकडे हॉटेल आहे, कोणाकडे दुसरं काही काम आहे. मग आमच्याकडे हे काम असताना आम्हाला कसं काय राम राम म्हणता येईल? हा, तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला ज्या ज्या वेळेला काम आहे ना, समजा गिराईक आलं कापड दुकानामध्ये, कापड दुकानामध्ये गिराईक आल्याच्या नंतर तुम्ही अवश्य त्याला काय करा? कापड द्या. कापड दिल्याच्या नंतर दुसरं गिराईक येऊस तर काय काम आहे आपल्याला? मग त्यावेळेला काय करायचं? रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी हरी जय जय, रामकृष्ण हरी. किराणा दुकानवाला असेल, हा, माप देत असताना आपलं माप बरोबर द्यायचं आणि माप देणं झालं की पुन्हा दुसरं गिराईक यायच्या अगोदर काय करायचं? तोपर्यंत भजन करत बसायचं. हा, किती काम सुलभ होईल मला सांगा बरं. हा, आता महिला मंडळाला सुद्धा घरामध्ये काम करत असताना हातापायाला काहीच काम नसते. हातापायाला काम आहे, मुखाला काय काम असते? हा, मुखाला काही काम नाही. त्यावेळेला आपण घरामध्ये सुद्धा स्वयंपाक पाणी करत असताना जर समजा आपण पोळ्या करायला लागलो, स्वयंपाक बनवत असताना सासू सुना जर घरामध्ये असल्या दोघी जणी, हा, आजच्या सासू सुना जशा दोघी जणी मिळून टीव्ही बघतात, मालिका बघतात का नाही? तसं जर घरामध्ये दोघी जरी सासू सुना घरामध्ये जशा टीव्ही एकत्र बसून बघतात, तसा स्वयंपाक सुद्धा दोघीने काय केला पाहिजे? एकत्रित केला पाहिजे. एकीनं काय केला? उंडा मळावा, दुसरीनं काय करावा? पोळ्या लाटाव्या, पोळ्या भाजाव्या. हा, आणि मग ज्या वेळेला पोळ्या लाटत असताना सासू जर पोळ्या लाटायला बसली तर सासूनं पुढं म्हणायचं रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. सुनानं सुद्धा काय करायचं? सुनानं तिकडं पोळ्या भाजता भाजता लाटता लाटता काय करायचं? पाठीमागं म्हणायचं रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. असं केलं तर जमलं का नाही बघा बरं. पण आजकाल सासू सुना एवढ्या हुशार झाल्यात महाराज, टीव्ही मध्ये टीव्ही बघत्यात आणि त्या दोघी जशा भांडत्यात तशा त्या सुद्धा घरामध्ये काय करतात? त्या टीव्हीचं आचरण करतात, पण साधू संतांनी सांगितलेलं आचरण करत नाहीत. आणि म्हणूनच आपण जीवनामध्ये काय झालो?
दुःखी झालो. खऱ्या अर्थानं साधू संतांनी जे मार्ग दाखवलाय या मार्गाने जर आपण चालत गेलोत ना तर नक्कीच आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण साधू संतांनी सांगितलं त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळं जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये काय झालेलं आहे दुःख प्राप्त झालं. कारण आपल्याला भजनाचा विसर पडला आणि भजनाचा विसर पडल्यामुळे काय झालं विसरली तया थोर त्याच्यामुळे काय झालं विसरली तया थोर झाली पचतील खानी 84च्या काय झालं ही वाट डोकली ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. ही वाट चांगली पण आपल्याला भजनाचा काय झाला विसर पडला त्याच्यामुळे जीवनामध्ये फार मोठी काय झाली हानी झाली. माऊली ज्ञानोबा साधू संत जेवढे आहेत या साधू संतांनी बघा संसारात मध्ये राहूनच प्रपंच केला का नाही आणि त्यांनी संसारात राहून प्रपंच केला तर आज ज्यांनी प्रपंचात राहून संसार केला तर त्यांनी जो प्रपंच संसारात राहून केला फक्त चित्त कुठं होतं परमात्म्याकडे होतं वेळोवेळेला भजन होतं तर त्यांचा संसारामध्ये सुद्धा अभंग तयार झाले का नाही. सावता महाराजांनी काय केलं होतं प्रपंचामध्येच राहून आपला प्रपंचच असणारा भगवंत रूप करून टाकला होता. काय करत होते सावता महाराज हा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी सावता महाराजांनी आपल्या मळ्यामध्येच राहून काय केलेलं आहे म्हणजे आपला प्रपंचच असणारा नामचिंतन रूप करून टाकल्यामुळे काय झालं तर त्यांनी केलेला व्यवहार सुद्धा अभंग रूपाने जगाच्या समोर आला. त्याला कारण काय असेल तर केवळ आणि केवळ प्रपंच सुद्धा केला त्यांनी प्रपंच त्यांनी त्यागला नाही. जगाला आदर्श दाखवण्यासाठी त्यांनी सांगितलं की माझ्यासारखं तुम्ही काय करा शेतामधले काम करा आणि शेतामध्ये काम करत असताना फक्त त्याला बघत असताना काय बघा परमात्मा स्वरूप बघा आणि त्याच्यामुळं त्यांचा संसार सुद्धा काय झाला परमार्थ स्वरूप झाला. जनाबाई सुद्धा काय करत होत्या बघा तुम्ही दळत असताना कांडत असताना सतत परमात्म्याचं काय करायचं नामचिंतन करायचं. दळिता कांडिता जनाबाईनं सुद्धा दळत असताना कांडत असताना काय केला भगवंताचं स्मरण केलं भगवंताचं नामचिंतन केलं. गवळणीनं सुद्धा काय केलं होतं बाजाराला दही दूध विकायला जायचं पण त्या बाजाराला गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या
डोक्यावरती काय आहे याचा सुद्धा त्यांना काय पडायचा, विसर पडायचा. आणि बाजारात गेल्यावर काय म्हणायच्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. आणि मग त्यांचा व्यवहार सुद्धा काय झाला बघा तुम्ही, त्यांचा व्यवहार होता दही दूध विकण्याचा, पण त्याचा सुद्धा त्यांना विसर पडला. आणि त्याच्यामुळं रात्रंदिवस त्या परमात्म्याचं चिंतन करत होत्या. तुम्ही आम्ही संसारासाठी इतके जागे, इतके जागे, प्रयास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी होण्या. आपण प्रपंचामध्ये खूप काय आहोत, फार चिकाटीनं काय करतो, प्रपंच करतोय, पण परमार्थामध्ये आपला विसर पडल्यामुळं माऊली ज्ञानोबा म्हणले संसार प्रत्येकानं करा, पण जीवेनं काय करा, तुम्ही त्या परमात्म्याचा नामचिंतनाचा वेग करा. असोनी संसारी जिवे वेगो करी. माऊली म्हणले मी मनानं सांगत नाही, तर ह्याला पुरावा सांगतो की वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. वेद शास्त्र सुद्धा हात वर करून सांगायलेले की प्रपंच कोणी त्यागू नका, फक्त प्रपंचामध्ये राहून काय करा. जसा साधू संतांना प्रपंच केला तसाच प्रपंच आपण सुद्धा करावा. आणि तसा जर प्रपंच आपण केला तर निश्चित आपला सुद्धा संसार सुफल झाल्याशिवाय राहायचा नाही. म्हणून संसारात राहा, पण संसारामध्ये राहून कसं राहा. माऊली ज्ञानोबा म्हणतात आसोनी संसारी जिवे वेगो करी. जिवेनं फक्त त्या परमात्म्याच्या नामचिंतनाचा काय करा, वेग करा. आणि याच्यासाठीच तर माऊली ज्ञानोबाने तुमच्या आमच्या उद्धारासाठीच हा हरिपाठ लिहिला. आणि या हरिपाठाचा अधिकारी कोण आहे, माऊली ज्ञानोबा म्हणजे हरिपाठ ग्रंथाचा अधिकारी तुम्ही आम्ही प्रपंचामधले सर्वांसाठीच हा असणारा हरिपाठ माऊली ज्ञानोबांनी लिहिला. म्हणून याचा अधिकारी प्रपंचातला असणारा काय आहे, जीव आहे. मग माऊली जसा तुम्ही हरिपाठ ग्रंथातला अधिकारी सांगितला, तसा अनुबंध चतुष्ट म्हटल्याच्या नंतर अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन शारीना म्हणून काय म्हटलेलं आहे, अनुबंध चतुष्ट म्हटलेला आहे. आम्हाला हरिपाठ कोणाकरता लिहिला, संसारी माणसासाठी लिहिला हे कळालं. मग आता या हरिपाठ ग्रंथातला नेमका विषय काय आहे माऊली सांगा ना. त्यावेळेला माऊली ज्ञानोबा म्हणतात हरिपाठ ग्रंथाचा एकच विषय आहे, तो म्हणजे अभंगाचं दुसरं. हरिमुखे मला हरिमुखे
म्हटले हरिपाठ ग्रंथाचा विषय फक्त काय असं हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी. हरिपाठ ग्रंथाचा एवढाच विषय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून तर आपण प्रत्येक अभंग झाला की काय म्हणतो, हा प्रत्येक अभंग झाला की हरिमुखे म्हणा म्हणतो, कारण या ग्रंथाचा विषयच हरिमुखे म्हणा आहे. आणि म्हणून आपण सुद्धा सगळ्यांनी काय म्हटलं पाहिजे, मुखानं हरी हरी म्हटलं पाहिजे. हा हरी हरी म्हटलं पाहिजे. माणसं हरी हरी म्हणण्यापेक्षा दुसरं काहीतरी म्हणतात. आता खरं सांगा, आपल्याला हरी हरी म्हणणं किती सोपी गोष्ट आहे. आता उठता बसता नाथ महाराज म्हणले काय करा, हा फक्त हरी हरीच म्हणा, दुसरं काहीच म्हणू नका. आता कीर्तन झाल्यावर लोक पाय दुखायला लागले की हरी हरी म्हणणार नाही, काय म्हणते तर आबा म्हणते. आता आबा म्हणून काय होईल, त्याच्यापेक्षा हरी 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 जर म्हटलं तर मुखामध्ये देवाचं काय होईल. मुखी नाम हाती संतांनी सांगितलं, जर आपण मुखानं सतत नामस्मरण करत राहिलो, मुखी नाम अति मोक्ष ऐशी साक्षी बहुतांशी. आपण जर सतत नामचिंतन करत राहिलो तर एक दिवस मोक्षापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. म्हणून सतत माणसानं काय केलं पाहिजे, हरी हरी म्हटलं पाहिजे. हरिपाठ ग्रंथाचा हाच विषय आहे, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी म्हणा. हरी म्हटल्याचं नेमकं काय होतं नेमकं, कारण हरी काय करणार आहे तर हरी चित्ताचा हरण करणार आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हरी म्हटलेलं आहे. हरी काय करतो, हरी या शब्दाचा अर्थ आहे जो चित्ताचं हरण करतो. दुसरं, भक्तांच्या जवळ असणार, नामचिंतन करणाऱ्याच्या जवळ असणार तो काय करतो, पाप हरण करतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हरी म्हटलं. हरे हरी तुम्ही म्हणारे हरी हरी म्हटल्याच्या नंतर काय होतं तर हरी हरण करणारा आहे, चित्ताचा हरण करतो, पुन्हा पापाचा हरण करतो. आणि हा हरी शब्द फार मोठा आहे. हरी हरी म्हटल्याच्या नंतर अनेक गोष्टी प्राप्त होतात. काय होतं, हरी हरी म्हटल्याच्या नंतर मायाजाळ सुद्धा काय होतं, मनुष्य तुटल्या जातो. हरी हरी हा मंत्र सुद्धा आहे. कोणाचा मंत्र आहे, हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जी बाक्षच्या तया मोक्ष. म्हणून असा असणारा हरी आहे. आणि माऊली ज्ञानोबा हरी म्हणतात, आपल्याला सांगतात की प्रत्येकानं काय म्हणा, हरी मुखी म्हणा, मुखानं काय करा, हरी हरी म्हणा, हरी हरी म्हणा. माऊली आम्ही हरी हरी जर म्हटलं तर नेमकं काय होईल, कारण हरी हरी म्हणण्यामध्ये या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे. हरी हरी हा मंत्र सुद्धा आहे. हा हरी उच्चारोनी अनंत पापराशी, किंवा हरी हा उच्चारोनी मंत्र हा आगाध, हा मंत्र सुद्धा आहे. साधा मंत्र नाही, आगाध मंत्र आहे. आणि याच्यामुळं काय होतं तर महाराज म्हणतात हा मंत्राची शक्ती आपण ज्या मंत्राचा जप करत असतो त्याची शक्ती आपल्यामध्ये येत असते. आपल्याला तो मंत्र आपल्याला काय करत असतो, तारत असतो. आणि हरी मंत्र अतिशय सोपा आहे. हा नामस्मरण तुम्ही कसं जरी घेतलं तरी तुम्हाला ते पुण्यच प्रदान करून देणार आहे, पाप घालवणार आहे. पण इतर साधना तशा नाहीत.
अनुस्वार जरी चुकला तर मात्र काय होतो, मंत्र जरी चुकला थोडा तरी त्याची आपल्याला बाधा पोहोचल्याशिवाय राहत नाही. मंत्र चळी थोडा तरी धडची होय वेडा. भागवतामध्ये त्वष्टा मुनीचा स्वर चुकला होता, तरी सुद्धा त्या मंत्रामुळे काय झालं तर इंद्राच्या हातून मारणारा मुलगा, इंद्राला मारणारा मुलगा जन्माला यायला पाहिजे होता, इंद्राच्या हातून मरणारा मुलगा जन्माला आला. म्हणजे मंत्रामध्ये अशी ताकद असते की मंत्र थोडा जरी चुकला तर त्याची आपल्याला बाधा पोहोचत असते. पण नामचिंतन कसंही करा, कोणीही करा आणि केव्हाही करा, या नामचिंतनाचे अधिकारी सर्वच जण आहेत. सकळाशी इथे आहे अधिकार, कलियुगी उदार हरीच्या नामी. कोणीही मंत्र म्हणा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, पुन्हा चांडाळही अधिकारी, बाळे नर नारी आदी करुणी यशही. या मंत्रानं सर्वांचाच काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे. म्हणून हरी मनालाही सोपं आहे. अवघड आहे का कोणाला हरी हरी म्हणणं? अतिशय सोपं आहे. आणि म्हणून सगळ्यांना माऊली ज्ञानोबरायांचा आकाश आहे की तुम्ही काय म्हणा, मुखाना हरी हरी म्हणा. माऊली आम्ही मुखाना हरी हरी म्हटल्याच्या नंतर काय होईल? माऊली म्हणतात आपल्या जीवनामध्ये पुण्य प्रदान होईल. किती पुण्य होईल त्या पुण्याची गणना होऊ शकत नाही. बरं, हरी मंत्रामध्ये अशी ताकद आहे, बाकी मंत्रामध्ये अशी ताकद नाही. त्याला दुहेरी शक्ती आहे. जसं डबल इंजिन असतं ना, काही काही इंजिन सिंगलच असतात, ती एकच काम करतात. आता समजा काही काही गिरण्या येतात, फक्त इकडून दाणे टाकली खालून पीठ येतं. पण काही काही गिरण्याचे डबल इंजिन असल्यामुळं चटणी बी त्याच्यातून निघते, शेवाही त्याच्यातूनच होतात. कारण त्याच्यामध्ये काय आहे, त्या यंत्रामध्ये तशी शक्ती आहे. तशा हरी मंत्रामध्ये सुद्धा अशी शक्ती आहे. एकदा हरी म्हटलं की तो काय होतं, पापही जळून जातं आणि पुण्य पुन्हा काय होतं आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. या हरी मंत्रामध्ये काय आहे, डबल शक्ती आहे. गंगेमध्ये स्नान केलं तर गंगा फक्त आपलं पाप शोषून घेते पण पुण्य प्रदान करत नाही. दान केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य मिळेल पण पाप जाणार नाही. पण हरी हरी म्हटल्याच्या नंतर पापही जातं आणि पुण्य सुद्धा जीवनामध्ये प्रदान होतं. म्हणून माऊली ज्ञानोबा यांचा आटास आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना होईल. माऊली हरी हरी म्हटल्याच्या नंतर किती पुण्य होईल, माऊली ज्ञानोबा म्हणले या पुण्याची मात्र गणना होऊ शकत नाही, मोजमाप होऊ शकत नाही. एवढं पुण्य आपल्या जीवनामध्ये पडल्या जाईल. किती पुण्य होईल माऊली म्हटले, याचं पुण्याची कोणी गणत करू शकत नाही. जसं आपल्याला बाकीची समजा गावाच्या मध्ये पाण्याची टाकी असेल तिचं मोजमाप होऊ शकतं का, तर पण समुद्राचं पाण्याचं मोजमाप जसं होऊ शकत नाही तसं हरिनामापासून निर्माण झालेलं पुण्य किती आहे त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. त्याच्याकरता एक दृष्टांत सांगितला जातो की हे दोन भाऊ होते, एक आस्तिक होता एक नास्तिक होता. आणि आस्तिक असणारा त्याला भजन पूजन आवडायचं, नास्तिकाला मात्र भजन पूजन आवडत नाही. आणि तो सतत असणारा काय करायचा, निंदा कर्म करायचा, पिक्चर पाहत बसायचा. आणि मग घरी साधू संत असणाऱ्या मोठ्या भावानं बोलवली, जरा आस्तिक होता, भजन पूजनाची आवड होती. साधू संत घरी आले, नास्तिक भाऊ होता तो काय करू लागला, पिक्चर बघत बसलेला होता, साधू संताकडे आलाही नाही. आणि मग अशा वेळेला मोठ्या भावाला वाटलं की माझ्या लहान भावाचा उद्धार झाला पाहिजे. असा नास्तिक कर्म करत राहिला त्याचा कशाने उद्धार होईल, नरकाला जाईल शेवटी. आणि म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या साधू संताला विनंती करू लागला की माझा भाऊ काही केल्यानं माझं ऐकत नाही, तुम्ही त्याला समजून सांगा. आणि समजून सांगण्यासाठी साधू संत गेले. त्यावेळेला नास्तिक असणारा जो भाऊ होता छोटा, पिक्चर पाहत बसला होता. आणि पिक्चर पाहत बसलेला असताना दरवाजाही लवकर उघडायना, कडी तोडली. साधू संत आतमध्ये गेले आणि त्याला म्हणू लागले की बाबा, अरे नास्तिक कर्म करून तुझ्या जीवनामध्ये अधोगतीला जाण्यापेक्षा काहीतरी चांगलं कर्म कर, तुझ्या जीवनामध्ये तुला कमीत कमी काही पुण्य प्रदान झालं तर उद्धार होईल तुझ्या जीवनामध्ये. आणि एवढं सांगूनही तो म्हणू लागला की मी तुमचा अजिबात ऐकणार नाही. साधू संतांनी त्याला बळजबरीनं सांगितलं, तुला तुझा उद्धार करायचा असेल तर एकदा काय करावं लागेल, तुला भगवंताचं नामचिंतन करावं लागेल, रामकृष्ण. तो म्हणला मी म्हणणार नाही. त्यावेळेला त्याला पकडलं, खाली पाडलं आणि जोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणत नाही तुला सोडणार नाही. इलाजाने तो काय म्हटला, रामकृष्ण हरी म्हटला. आणि त्यावेळेला रामकृष्ण हरी म्हटला. साधू संत घरी निघून गेले. कालांतरानं नास्तिक भाऊ काय झाला, वारल्या गेला. आणि वारल्याच्या नंतर आता यमदूत आले आणि यमदूताने त्याला नरकामध्ये घेऊन गेले. नरकामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणाऱ्या यम दरबारामध्ये उभा केलं. उभा केल्याच्या नंतर त्याला सांगितलं
की याच्या जीवनामध्ये पाप आणि पुण्य किती आहे तपासा. कारण आपल्याला असं वाटत आहे की आपल्याला कोणी काय कामं करतो आपल्याला कोणीच बघत नाही. पण आपल्या असणाऱ्या शरीरामध्ये चित्रगुप्त नावाची देवता राहते. हा चित्रगुप्त काय करतो, चांगलं कर्म असेल उजव्या हाताच्या साईडला लिहून ठेवतो आणि वाईट कर्म असेल डाव्या बाजूला लिहून ठेवतो. आता चित्रगुप्त शरीरामध्ये राहतो आणि हे सगळं कार्य करत असतो. आपण गेल्याच्या नंतर आपली कॅसेट यम दरबारामध्ये आपण काय काय केलेलं आहे हे सगळं काय होतं तिथं लिहिलेलं असतं. काय काय केलं काय काय नाही. कीर्तनाला गेले होते, आता कीर्तनात जेवढे आहेत तेवढे सगळे पुढे लिहिले. चित्रगुप्ताने लिहून ठेवलं एवढे माणसं कीर्तनाला आहेत. मग जे नाहीत त्यांचं सुद्धा काय केलेलं आहे तिथं लिहून ठेवलं. मग तशा पद्धतीने त्याचं सगळं कर्म तपासलं तर सगळं असणारं कर्म काय होतं, सगळं नास्तिक कर्म केलेलं होतं. फक्त एकाच ठिकाणी थोडासा नामचिंतनाचा असणारा, एकदा रामकृष्ण हरी म्हटलेला असणारा फक्त थोडासा पुण्याचा वाटा दिसला. आणि त्यावेळेला ते पुण्य असणारं नामचिंतनाचं होतं. आणि मग यमानं विचार केला की आपण असणारं यानं तर जीवनामध्ये काही एक काम चांगलं केलेलं नाही, मग काय असणारं पुण्य केलेलं आहे तेवढं पुण्याचं अगोदर फळ भोगायला लावू आणि एकदा नरकामध्ये टाकून दिलं की बाहेर काढायची गरज नाही. मग त्या असणाऱ्या यमदूताला सांगितलं यानं काय चांगलं काम केलेलं आहे तेवढं पुण्य तपासा. त्यावेळेला त्याचं पुण्य तपासलं तर म्हणजे एकदा रामकृष्ण हरी म्हटलेलं आहे. मग यम म्हटला दूताला की एकदा रामकृष्ण हरी म्हटल्याच्या नंतर किती पुण्य मिळतं. त्यावेळेला यमाचे दूत म्हणले तुम्ही कोणाला आणायचं तेवढं सांगा, हे पुण्य बिण्य त्याचं मोजमाप आम्हाला माहीत नाही, तुम्ही ज्याला सांगता त्या आम्ही उचलून आणतो, पण हे मोजमाप मात्र आम्हाला काढता येत नाही, किती पुण्य होतं हे माहिती नाही. मग यमानं काय केलं की एका नामस्मरणाचं किती पुण्य आहे हे काढण्यासाठी असणारा यम कुठं गेला, हा इंद्राकडे गेला. इंद्राला विचारलं नाम घेतल्याच्या नंतर पुण्य किती होतं. इंद्र म्हणला हे आपल्याला काही माहिती नाही. का मग म्हणजे आता या माणसाला सोबत घ्या, त्याच्यानंतर यम सोबत आहे, इंद्रही सोबत आहे आणि तिथून त्याच्या तिघही कुठे गेले म्हणले त्याला आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. ब्रह्मदेवाला विचारू की एकदा नामचिंतन केल्याच्या नंतर किती पुण्य मिळते. यम इंद्र आणि तो मनुष्य निघाले ब्रह्मलोकामध्ये आले आणि ब्रह्मलोकामध्ये आल्याच्या नंतर सांगू लागले की एकदा नामचिंतन केल्याच्या नंतर ब्रह्मदेवा किती पुण्य होते. ब्रह्मदेवानं सांगितलं हे माझ्या वडिलाचं नाव आहे पण किती होतं हे मला सांगू शकत नाही. आता ब्रह्मदेवाला हे मोजमाप काढता येईल. हा मनुष्य म्हणला तुम्ही मला यम लोकातून इंद्र लोकात आणलं, इंद्र लोकातून ब्रह्म लोकात आणलं, आता इथून पुढे मी तुमच्या सोबत अजिबात येणार नाही. म्हणजे बाबा हे तुझंच असणारं काय करायचंय, पुण्याचं माप काढायचं किती आहे. त्यावेळेला त्याला पालखीत बसवलं, सगळेजण पालखीला झुपल्या गेले आणि पुढे आले कैलासावरती भगवान शंकराकडे आले आणि भगवान शंकर तिथं काय करू लागले, नामचिंतनच करू लागले. कारण भगवान शंकर सतत काय करतात, नामचिंतन करतात. श्रीराम जय राम जय राम भजन करी महादेव. आणि म्हणले चला भगवान शंकर सतत काय करतात, नामचिंतन करतात, यांना तरी नामचिंतनाचं किती पुण्य होते माहिती असेल. आणि कैलासात आले, भगवान शंकराला विनंती केली की सांगा एकदा रामकृष्ण हरी म्हटल्याच्या नंतर किती पुण्य होते. भगवान शंकर म्हणले मी रात्रंदिवस जप करतो पण पुण्य बिन्य किती होते हे सुद्धा मला सुद्धा माहिती नाही. भगवान शंकर हे पालखीला झोपले, हा मनुष्य वरती बसला आणि पालखीला झोपून कुठं आले, नारायणाकडे आले, समुद्रामध्ये आले. भगवान असणाऱ्या विष्णूला विचारू लागले एका नामचिंतनाने किती पुण्य तयार होतं. त्यावेळेला भगवान विष्णू म्हणले तुम्हाला सर्वांना पालखीला लावून हा वर बसलाय आणि आणखीन नामाची तुम्हाला किंमत कळाय नका. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणले पुण्याची गणना कोण मग पुण्याची गणत जर काढायला गेलं तर नामचिंतनाचं पुण्य किती होतं हे सांगता येत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हटले पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. माऊली आम्हाला कळालं की हरिपाठाचा अधिकारी संसारी माणूस आहे. त्याच्यानंतर हरिपाठ ग्रंथाचा विषय काय आहे तर हरिमुखे म्हणा हा विषय आहे. पण आम्ही हरी हरी म्हटल्याच्या नंतर आम्हाला पुण्य मिळलं पण याचं फळ काय सांगा ना. तेच माऊली ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात देवाची देवाची
की हरिपाठ म्हटल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये अगणित पुण्य प्राप्त होते आणि मग हरिपाठ केल्याच्या नंतर फलश्रुती काय आहे तर माऊली ज्ञानोबा म्हणतात तेने मुक्तीचारी साधे लिहा. आणि मग हरिपाठ म्हटल्याच्या नंतर काय होईल तर माऊली ज्ञानोबा म्हणतात आपल्या जीवनामध्ये 4 मुक्ती प्राप्त होतील. पण माऊली तुमचा पाठ असा आहे हरिमुखे म्हटल्याच्या नंतर पुण्य प्रदान होतं आणि तुमचा पहिला पाठ असा आहे की देवाच्या द्वारामध्ये जो उभा राहील त्याला काय मिळतील 4 मुक्ती मिळतील. पण माऊली ज्ञानोबा म्हटले की बघा जो हरी हरी म्हणतो त्याच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं आणि पुण्यवान मनुष्यच देवाच्या द्वारामध्ये येतो. पापी मनुष्य देवाच्या द्वारामध्ये येऊ शकत नाही. जिथं शांतीचा जिवाळा नाही तिथं सुख विसरोनी रे घे पाही तैसा पापियाच्या ठाई मोक्ष नवशी. मोक्ष कोणाला मिळतो पुण्यवानाला मिळतो. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हटले की आधी तुम्ही हरी हरी म्हणा पुण्य मिळव आणि पुण्यवान मनुष्यच काय होईल देवाच्या द्वारात येईल. आणि असा मनुष्य पुण्यवान देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहिला तिने मुक्तीचारी साधी येल्या. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती काय होतील त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतील. देवाच्या द्वारामध्ये उभा राहायचं पण माणसं देवळाच्या द्वारामध्ये तर रात्रंदिवस उभे राहतात पण कोणालाही मुक्ती मिळत नाही. माऊली ज्ञानोबा म्हणले मी देवळाच्या द्वारात नाही तर देवाच्या द्वारामध्ये उभा राहायला सांगतो. देवाच्या द्वारामध्ये नामचिंतन करत करत भगवंताचं स्मरण करत करत सतत असणारा भगवंत समोर दिसला पाहिजे आणि आपण त्याचं नामचिंतन सतत केलं पाहिजे. असं केलं तर आपण देवाच्या द्वारामध्ये जातो. आपण देवळाच्या द्वारामध्ये किती दिवस आपण जर उभा राहिलो तर आपल्याला मुक्ती नाही नुक्ती खायला मिळत. काय मिळत मुक्ती खायला मिळत पण मुक्ती मिळणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणले देवाच्या द्वारामध्ये उभा राहा. जो आता सगुण देव आहे निर्गुण देव आहे मग अशा असणाऱ्या देवाच्या द्वारामध्ये आपण क्षणभर उभा राहिलो तो 4 मुक्ती मिळतील. पण माऊली आणखी फलश्रुती सांगितली तेने मुक्तीचारी साधेल्या. पण हरिपाठ ग्रंथ जो आहे त्या ठिकाणी संबंध राहिला ना सांगायचा. जर आम्ही हरिपाठ केला तर आमच्या जीवनामध्ये असणारा संबंध कोणासोबत तयार होईल. माऊली ज्ञानोबा म्हणले जर आपण सतत मुखानं नामचिंतन करत राहिलो तर देवाचा आणि आपला संबंध काय होतो तयार होतो. कशाप्रमाणे तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
की जर आपण सतत हरिपाठ केला, भगवंताचं नामचिंतन केलं, तर याचा परिणाम काय होईल, तर देवाशी आपला संबंध काय होईल, जुटल्या जाईल. कशाप्रमाणे? ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा असणारा राजा, सोन्याच्या नगरीमध्ये राहणारा पांडवासोबत वनवासामध्ये येऊन राहिला. काय कारण होतं? केवळ पांडव काय करत होता? सतत नामचिंतन करत होते. किती नामचिंतन करत होते? अर्जुन जर झोपला तर झोपलाच्या नंतर सुद्धा रोमारोमातून आवाज येत होता, जय कृष्ण श्रीकृष्ण. एवढं नामचिंतन पांडवांनी केलं होतं. आणि भगवान परमात्मा फक्त नामाचा काय आहे? भुकेला आहे. हा, नाम घेणारा भक्त त्याला आवडतो, म्हणून त्यानं द्वारका नगरी सोडली आणि पांडवांच्या घरी येऊन राहिला. तसं पाहायला गेलं, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बोले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. आणि नामाची आवड असल्यामुळं भगवान परमात्म्याला नामचिंतन करणारे भक्त किती आवडतात, तर प्राणापुरवते, प्राणापेक्षाही जास्त काय होतात? भक्त आवडतात. आणि जे भक्त नामचिंतन करतात, भगवान परमात्मा त्यांच्यासाठी आपलं सर्व त्यागत, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संतांच्या सदनीला का राहिला? तर केवळ संत महात्मे सतत त्याचं नामचिंतन करतात, म्हणून देवाचा आणि आपला संबंध तयार होतो. असा असणारा एक थोडक्यात अभंगाचा एक थोडक्यात भाव आपल्या समोर मांडलेला आहे. आणि अल्प माझ्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा एक थोडक्यात भाव लावण्याचा प्रयत्न केला. यथामती यथावकाश 10 वाजलेले आहेत. आपला अधिक वेळ न घेता झालेली सेवा मौलिद तुकोबारा आदी करून सर्व संत मान्य आलीच्या चरणी आपण समर्पित करूया. असणाऱ्या सर्वांना आज कीर्तन करत असताना असं वाटत नाही की आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत, कारण एवढे विद्यार्थी सर्व असणारी महाराज मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ असं आळंदीसारखं वातावरण आपल्या नगरीमध्ये तयार झालेलं आहे. आज पहिला दिवस आहे, पण वाटतो का पहिला दिवस बघा बरं? तर याला कारण आहे, हे असणारे सर्व संत मांदी आली सर्व जमलेले आहे आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खूप असणारी गोड सर्वांनीच साथ केलेली आहे. आदरणीय महाराज सुद्धा या ठिकाणी, सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा मौलिद ज्ञानोबा तुकोबारा गुरुवरी नामदेव बाबा चारठाणकर आदी करून सर्व संत मांदी आलीच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर चाल होईल. चाल झाल्यानंतर उद्याच्या कार्यक्रमासंदर्भात सूचना आणि आरती झाल्याशिवाय आपण कोणी जागा सोडू नये अशी आपल्या सर्वांना नम्रतेची प्रार्थना आहे. हरिभक्तपारायण शेखर महाराज ठाकरे आणि श्री हरिभक्तपारायण रतन महाराज जाधव हे दोघं चाल म्हणतील. ज्ञानदेव
गणना